सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या भडगाव तालुक्यात मोठं नुकसान झालंय। शिवडी गावाजवळ गिरणा नदीवरील जामदा डाव्या कालव्याचा मातीचा भराव वाहून गेला, त्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडलं। थेट परिसरातल्या शेतशिवारांमध्ये पाणी शिरलं, यामुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय। अनेक ठिकाणी माती पूर्णपणे खणून गेली। एरंडोल येवला राज्य महामार्ग हा वाहतुकीसाठी बराच काळ बंद करण्यात आला होता, त्यामुळे कालव्याचं पाणी थेट राज्य महामार्गावर आलं, तसंच शेतातही शिरलं। यामुळे शेतपिकांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। प्रामुख्याने जमीन खरडून गेली आहे आणि ही आपण दृश्य पाहतो आहोत। राज्य महामार्गाची संपूर्ण पूल आणि रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। तिकडे जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये पावसानं तुफान पाऊस बरसला। सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पायथ्याशी असलेली अनेक धरणं तुडुंब भरलेत। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा आणि वडरी धरण हे तुडुंब भरून वाहू लागलंय। या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणारे छोटे मोठे बंधारे सुद्धा तुडुंब भरून वाहू लागले आहेत। तिकडे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला असलेल्या सामोडे गावात पांझरा नदीवरच्या नवीन पुलाचं बांधकाम सुरू असतानाच कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नदीच्या प्रवाहात अचानक मोठी वाढ झाली आणि पाण्याचा वेग खूप जास्त होता। अवघ्या काही मिनिटात नव्यानं सुरू असलेल्या पुलाच्या कामाचं साहित्य आणि पुलाचा काही भाग या वेगवान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। सुदैवानं यावेळेला घटनास्थळी कोणताही कामगार उपस्थित नव्हता, त्यामुळे जीवितहानी टळली। पण घटनेमुळे पुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या सगळ्या गोष्टीचा तातडीनं पंचनामा करावा अशी स्थानिकांची मागणी आहे। तिकडे नाशिकच्या पाथर्डीमधली एक मोठी बातमी हाती येते। वालदेवी नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला। नाशिकच्या पाथर्डी दाडेगाव या रस्त्यावर वालदेवी नदीवर एक पूल आहे। या पुलाच्या इथे ही घटना घडली। शुक्रवारी संध्याकाळी एनडीआरएफच्या पथकाला सुद्धा मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलं। एनडीआरएफची एक बोट सुद्धा इथे थांबून इथून जवान उतरत होते, पण या पाण्याला इतका प्रचंड वेग होता की ही बोट सुद्धा पाण्यात उलटली। अर्थात बहुसंख्य एनडीआरएफच्या जवानांनी वेळीच पाण्यात उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला। अर्थात हे सगळेजण पट्टीचे पोहणारे सगळे तरुण होते, पण बेपत्ता तरुणाला शोधण्यात या एनडीआरएफच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण हा तरुण काही सापडला नाही। इकडे पुणे, सोलापूर, नगर या 3 जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणानं आज 100% पातळी गाठली आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पावसानं जोर धरलाय। पूर्ण धरण साखळीतून 1 लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी उजनीच्या धरणात येतं आहे। त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 16 दरवाजे उघडून 81,600 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे भीमा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलंय आणि त्याची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स तुम्ही पाहतात फक्त एनडीटीव्ही मराठीवर। हे तेच धरण आहे ज्यामुळे सोलापूर जिल्ह्याची तहान भागते, तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकरता अत्यंत महत्त्वाचं असं धरण। तिकडे धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर प्रवाहित झालेल्या लळिंग कुरण या धबधब्यावर एक थरारक घटना पाहायला मिळाली। धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या अतिउत्साही तरुणांपैकी एक जण पाण्याच्या प्रवाहात अडकला। सुदैवानं उपस्थितांनी त्याला झाडावर चढण्याचा सल्ला दिला, त्यामुळे त्याचा जीव वाचला। या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। हुल्लडबाज तरुणांची अतिहुशारी त्यांच्या अंगलट आली, पण हे झाड त्याच्याकरता जीव तारणारं ठरलं।
या अतिवृष्टीचा आणि पाण्याच्या जबरदस्त प्रवाहाचा या सगळ्याच तरुणांना फटका बसला होता। तिकडे नाशिकच्या दिंडोरीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते। धरणानं 90% टप्पा कधीच ओलांडलाय। धरणातून सध्या 19,000 क्युसेक्सच्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। करंजवण धरण भरल्यानं नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात मोठं शहर असलेल्या मनमाड शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे। या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। तर तिकडे चंद्रपूर शहराच्या वेशीवर राजनगर, सहारा पार्क आणि आरवट या सगळ्या परिसरात इरई नदीचं पाणी शिरलंय। इरई नदीच्या पुराचं पाणी हे शहराच्या अनेक भागात आणि या शहराच्या लगत असलेल्या या नव्या वस्तीच्या परिसरात शिरल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनानं याला अधिकृतपणे अद्याप पूर जाहीर केलेलं नाही, पण ही पूर परिस्थितीच आहे। नदीनं पात्र कधीच ओलांडलं आणि हा म्हणता या सगळ्या भागात इरई नदीचं पाणी शिरलं। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून इथे मदत आणि बचाव कार्य करण्यात येत आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत चंद्रपूर शहरालगत नव्यानं झालेल्या सगळ्या भागाची इथे जवळपास पूर आल्यासारखी स्थिती आहे। राज्यामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस झालाय। राज्यातली धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। भोरमधील नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेलं भाटघर धरण 100% भरलंय। नाशिकच्या दिंडोरीमध्ये होत असलेल्या दमदार पावसानं ओझरखेड धरण 100% भरून वाहू लागलंय। तर जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये पाऊस तुफान बरसतोय, त्यामुळे सातपुडा पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसानं या पर्वतरांगांच्या तळाशी असलेली अनेक छोटी मोठी धरणं तुडुंब भरून वाहू लागले। तिकडे धुळे जिल्ह्यात सुद्धा साक्री तालुक्यातील सामोडे गावात पांझरा नदीवरच्या नवीन पुलाचं बांधकाम सुरू होतं। कालपासून मुसळधार पावसामुळे या पाण्याला इतका जबरदस्त वेग होता। या पांझरा नदीच्या वेगवान पाण्यात पुलाचं नव्यानंच उभं राहत असलेलं सगळंच बांधकाम अवघ्या काही सेकंदात वाहून गेलं। तिकडे रत्नागिरीच्या काही भागात प्रचंड पाऊस पडतोय, त्यामुळे विविध धरणं भरलेत। जिल्ह्यात एकूण छोटी छोटी 72 धरणं आहेत, त्यापैकी 38 धरणं 100% भरलेत आणि वाहू लागले। जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून 78% पाणीसाठा सध्या आहे। तिकडे उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात तब्बल 1 लाख क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वीर धरणातील विसर्ग पहाटेपासून टप्प्याटप्प्यानं पाऊस थांबल्यानंतर कमी करण्याचा विचार आहे। त्यामुळे अद्यापही विदर्भात काही ठिकाणी पाऊस नाही, पण मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस नाही, पण एकूण राज्यातली अनेक धरणं ही बऱ्यापैकी भरत आहेत।